संक्रांत जवळ आली की तिळगुळ हा हमखास असतोच. तर आज मी आपल्यासोबत अगदी कुरकुरीत तिळगुळ चिक्कीची रेसिपी शेअर करणार आहे. बऱ्याच वेळा ना पाक बनवताना चुकतो आणि परिणामी चिक्की परफेक्ट बनत नाही आणि बऱ्याच वेळा परिणामी ती दाताला चिटकते सुद्धा. त्यामुळे आज मी आपल्यासोबत परफेक्ट चिक्कीची रेसिपी शेअर करणार आहे, अचूक प्रमाण सांगणार आहे आणि पाक कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडलीस व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मोजून 1 कप इतपत तीळ घेतलेली आहे. 1 कप तीळसाठी इथे मी बरोबर 1.5 कप इतपत बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. इथे रेग्युलर गूळ घेतलेला आहे. चिक्कीचा गूळ इथे मी अजिबात वापरलेला नाही. सोबतच यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जाईल, त्यामुळे आपली चिक्की अगदी खुसखुशीत होईल. ते म्हणजे खाण्याचा सोडा, अगदी चिमूटभर. आता हे झाले साहित्य. आता यासाठी ना आपल्याला एक पूर्व तयारी करावी लागेल. काय करायचं, ज्यावरती आपल्याला आहे ना ही चिक्की सेट करायची आहे त्याला आपल्याला आधी तेलाने किंवा तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे. कारण की चिक्की आणि पाक छान असा तयार झाला की लवकर आपल्याला फटाफटा हात चालून चिक्की पसरवून घ्यायची आहे. कारण की गूळ लवकर थंड होतो आणि थंड झालं तर आपल्याला चिक्की व्यवस्थित पसरवता येणार नाही. म्हणून ही पूर्वतयारी आपण ऑलरेडी करून ठेवलेली आहे. तर इथं मी पोळपाट आणि लाटणं याला छान असे ना तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. हे झाली पूर्वतयारी. लगेचच आपण चिक्की बनवून घेऊया. तर चिक्की बनवण्यासाठी ना आपल्याला सर्वात आधी तीळ इथे भाजावी लागेल. तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही जी तीळ आहे छान अशी तडकेपर्यंत, उड्या मारेपर्यंत छान अशी भाजून घेऊया. तीळ ना जेव्हा जेव्हा अशी क्रॅकल होते, अशी कढईमध्ये उडायला लागते ना, त्यावेळेस समजून जायचं आपली तीळ व्यवस्थित अशी भाजल्या गेलेली आहे. इथं मंद फ्लेमवरती 7 मिनिटं झालेली आहे. तीळ इथे छान खरपूस भाजल्या गेलेली आहे आणि यातून खरपूस सुगंध सुद्धा यायला लागलेला आहे. लगेच तीळ काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण इथे पाक बनवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये इथे बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे आणि अगदी 1 चमचा इतपत मी इथे पाणी घातलेलं आहे. गूळ आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये गूळ व्यवस्थित असा मेल्ट होतो. आता बऱ्याच वेळा ना चिक्की बनवायला तर खूप सोपी आहे, पण पाक जर व्यवस्थित जमला नाही ना तर चिक्की व्यवस्थित बनत नाही. ती खूप जास्त चिवट बनते आणि परिणामी दातालाही चिटकते. त्यामुळं या गुळाचा पाक आहे ना आपल्याला अगदी परफेक्ट बनवायचा आहे. तर पाक तयार झालाय की नाही, तर त्यासाठी काय करायचं, एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये पाकाचे थोडेसे थेंब टाकायचे. तर बघू शकतात याची अशी सॉफ्ट गोळी तयार होत आहे, म्हणजे आपला पाक अजूनही तयार झालेला नाही. अजून 2 मिनिटांसाठी मी हे पाक शिजवून घेतलेला आहे. परत एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवते. आता पाण्यामध्ये गेल्यानंतर आहे ना थोडंसं वेट करायचं आणि हा पाक आहे ना थंड झाल्यानंतर चेक करायचं. बघू शकता हा पाक आहे ना पहिल्यापेक्षा थोडासा असा स्ट्रेची आहे, पण अजूनही आपला जो पाक आहे तो अगदी परफेक्ट झालेला नाही. या स्टेजवरती जर तुम्ही पुढची प्रोसेस केली तर चिक्की आहे ना खूप जास्त चिवट होते. आणि लक्षात घ्या, आपल्याला आहे ना गूळ जो आहे तो अगदी लो फ्लेमवरतीच पाक तयार करायचा आहे. हाय फ्लेमवरती जर केलं तर काय होईल माहिती का, गूळ आहे ना करपला जाईल आणि खाताना कडवट लागेल. आता इथे ना गूळ टाकून 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि पाकही आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हा पाक मी चेक करत आहे. आता पाक व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आहे ना हा पाक आपल्याला चेक करायचा आहे. तर हा पाक तुम्ही बघू शकतात खूप जास्त असा स्ट्रेची वगैरे नाही होते, इझिली हात तुटला जात आहे. पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपण जसा खडा टाकतो तसा याचा आवाज येतोय, म्हणजेच आपला पाक अगदी परफेक्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण अगदी चिमूटभर इथं खाण्याचा सोडा घालूया. लक्षात घ्या, सोडा इथे गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर आपल्याला ऍड करायचा आहे. सोडा घातल्यामुळे ना चिक्की छान अशी कुरकुरीत होते, अजिबात कडक होत नाही. म्हणून अगदी चिमूटभर इथे सोडा आपल्याला ऍड करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. मिक्स झाल्यानंतर हा जो गूळ आहे हलकासा असा फुगल्यासारखा होईल. या स्टेजवरती आपल्याला जी काही भाजलेली तीळ होती ती आपल्याला ऍड करायची आहे. तीळ ऍड केल्यानंतर आपल्याला ही जी प्रोसेस आहे ना ती अगदी पटापट करायची आहे. कारण की गूळ जर थंड झाला ना तर आपल्याला याची चिक्की वगैरे अजिबात पाडता येणार नाही. म्हणून आपल्याला ही प्रोसेस अगदी फटाफट करायची आहे. तर इथे मी फटाफट असं हे जे मिश्रण आहे असं एकत्रित करून घेतलंय आणि याला आहे ना आपण जे काही आपण ग्रीस केलेलं पोळपाट होतं त्यावरती मी ऍड केलेलं आहे, म्हणजे टाकून दिलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ना अगदी गरम असताना आपल्याला अजिबात लाटता येणार नाही. बघू शकतात मी याला लगेच लाटण्याचा प्रयत्न करत होते, पण खूप जास्त गरम असताना हे जर आपण लाटायला घेतलं तर हे सगळं मिश्रण आहे ना आपल्या लाटण्याला लागू शकतं आणि खूप मेसीही होऊ शकतं. म्हणून हलकंसं आपल्याला 1 मिनिटासाठी वेट करायचं आहे, जेणेकरून वरची जी लेअर आहे गुळाची, पाकाची, ते थोडीशी इतर ड्राय होईल.
आणि त्यानंतर ही चिक्की आपल्याला पटापट ही लाटण्याने लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. कारण की जितकी पातळ आपण चिक्की लाटून घेऊ तितकीच ती छान अशी कुरकुरीत होईल. मी इथं मध्यम थिकनेस वरती ही चिक्की लाटून घेतलेली आहे. आणि ही चिक्की ना शक्य असेल ना गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायची आहे. कारण की थंड झाल्यानंतर ही आपल्याला व्यवस्थित शेपमध्ये कट करता येणार नाही. म्हणून अगदी लाटून झाल्यानंतर लगेचच आपण याला कट सुद्धा करून घेऊया. तर इथे मी ना एकाच फळपाटावरती ही चिक्की छान अशी पसरवून घेतलेली आहे. आता तुम्ही ना याच मिश्रणापासून आहे ना लाडू सुद्धा बनवू शकतात. पण त्यामध्ये ना हाताला खूप जास्त चटके बसतात. मग तुम्ही ना अशा पद्धतीने ही चिक्की नक्कीच बनवू शकतात. आता इथे ना ही चिक्की लाटून झालेली आहे. हलकीशी कोमट ही झालेली आहे. लगेचच याला आपण काप देऊन घेऊया. या स्टेजवरती काप देऊन घेतल्यामुळे ना हे नंतर छान अशा शेपमध्ये निघेल. चिक्की येथे व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. याला कमीत कमी 1 तासासाठी आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊया. इथे 1 तास झालेला आहे. चिक्की छान अशी सेट झालेली आहे. आता चिक्कीला आपण काढून घेऊया. पण हलकसं याला आपल्याला आहे ना असं परत एकदा काप देऊन घ्यायचंय. अगदी धारदार चमच्याने वगैरे. मी काही उलटण्याने याला काढून घेत आहे. म्हणजे ते इझिली आपल्याला काढायला सुद्धा सोपी जाईल. अशा पद्धतीने ना ही चिक्की आपण काढून घेऊया. हलकीशी ही फळफाटला चिटकले जाते पण इझिली ही निघून सुद्धा जाते. तर मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते. तर बघू शकतात चिक्की इथे छान अशी निघल्या जात आहे. आणि बघू शकतात किती छान आपली ही चिक्की झालेली आहे. आणि बघू शकतात याला शाईन सुद्धा किती छान आलेली आहे. अगदी मार्केट सारखी. आणि तयार आहे आपली मस्त संक्रांती विशेष तिळगुळची चिक्की. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर रेसिपीमध्ये मी तुम्हाला आहे ना अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. गूळ कितपत शिजवायचा, त्याचा पाक कसा करायचा, त्याच्या स्टेजेस या सर्व मी तुमच्यासोबत अगदी पद्धतशीरपणे शेअर केलेले आहे. त्यामुळे ना तुमची चिक्की अजिबात अशी चुकणार नाही. बघू शकता थंड झाल्यानंतर चिक्की किती छान अशी तुटल्या जात आहे. अगदी मार्केट सारखी आणि खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. चला तर मग भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.